नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे आपल्या आष्टीत फेमस असलेल्या डोशाच्या दुकानात। हे दुकान आहे आपल्या राहुल दादा सतपाळ यांचं। तर इथे भेटून जाणार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डोसे, स्प्रिंग पोटॅटो, शेवपुरी, वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज आणि बरंच काही इथे उपलब्ध आहे। त्यालाच लागून आपल्या कोल्हे काकाचं मूंग पकडे दुकान आहे। येथील टेस्ट पण एक नंबर आहे। राहुल दादाची डोसा बनवायची पद्धत एकच नंबर आहे रे बापा। इथे कसं बनते, 1 मिनिटात डोसा तयार, झटपट पटापट खाऊन घ्या फटाफट। एवढा मोठा डोसा फक्त तुम्हाला मिळून जाणार इथे 30 रुपयात। राहुल दादानं बऱ्याच 5 स्टार हॉटेलमध्ये काम केलं आहे रे बा। त्याला काही तिथं गमलं नाही म्हणून त्याने आता आपला स्वतःचा बिझनेस सुरू केलेला आहे। येथील टेस्ट एकच नंबर आहे रे बा। येथील टेस्ट एवढी भारी आहे की जर तुम्ही 8 नंतर गेले संध्याकाळी तर तुम्हाला काहीच भेटणार नाही, पूर्ण संपून जाते इथं। तुम्ही पण इथला डोसा, स्प्रिंग पोटॅटो, मोमोज, शेवपुरी आणि बरंच काही नक्की एकदा ट्राय करा आणि नक्की ते एकदा व्हिजिट करा आणि सांगा इथली चव कशी वाटली। तर याचा टायमिंग आहे दुपारी 3 ते संध्याकाळी 9 पर्यंत। राहुल दादांकडून आपण जाणून घेऊ इथे आणखी काय काय उपलब्ध आहे। हा आहे ओनियन उत्तप्पा। काय काय भेटते आपल्याकडे? आपल्यापाशी बटर मसाला डोसा, लोणी स्पन डोसा, शेजवान डोसा, कटपीस डोसा, दहीपुरी, शेवपुरी, स्प्रिंग पोटॅटो, मोमोज, स्टीमवाले, फ्रायवाले, कुरकुरेवाले। हा कोणता डोसा आहे आता? ह्या लोणी स्पन डोसा हे 40 रुपयामध्ये 3 आहे। 40 ला 3। बटर डोसा आपल्यापाशी 30 रुपयाचा एक। अच्छा त्याच्यानंतर शेजवान कटपीस डोसा आहे, तो 50चा एक। दहीपुरी प्लस शेवपुरी ते 20 रुपये प्लेट आहे। अच्छा स्प्रिंग पोटॅटो आहे, ते आता ते बनवत आहे, हां ते 40 रुपयाचा एक आहे फक्त। राहुल दादांनी लावलं मग डोशाले बटर। मग डोसा शिजेपर्यंत त्यांनी बनवून घेतला स्प्रिंग पोटॅटो। राहुल दादाची स्प्रिंग पोटॅटो बनवण्याची पद्धत पण एकच नंबर आहे रे बा। तुम्ही इथे बघू शकता कसं झटपट स्प्रिंग पोटॅटो आपलं तयार आहे। आता जाणार फ्राय करण्यासाठी। तुम्ही पण इथला स्प्रिंग पोटॅटो कधी ट्राय केला आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा। इथे फर्स्ट टाइम एक ग्राहक आलेले डोसा खाण्यासाठी, त्यांना विचारू डोसा कसा आहे। तर कसा आहे डोसा? छान आहे। तुम्ही याआधी आले आहे की ते? नाही, फर्स्ट टाइम आले। फर्स्ट टाइम। छान वाटलं? हा, बहुत। मग राहुल दादा बनवून राहिले होते ते शेजवान कटपीस डोसा। याची टेस्ट पण एक नंबर आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आधी लावले डोशाले आलूची चटणी, नंतर आली वरून शेव। बघा एक नंबर दिसून राहिला डोसा, नंतर आला प्याज। तर इथे आपला कटपीस डोसा तयार आहे। मग याला करण्यात आलं कट। तर हे आहे आपलं स्प्रिंग पोटॅटो। बघा अशा प्रकारे याच्यावर मेयोनीज टाकून अशा प्रकारे मस्त डेकोरेट करून दिले जाते। टेस्ट याची एक नंबर आहे। हा याचा फायनल लुक। तर हा आहे शेजवान कटपीस डोशाचा फायनल लुक। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। आणि नक्की विजिट करा अस्सल चव महाराष्ट्राची या आपल्या दुकानाला। धन्यवाद।